मॅचला आता सुरुवात होणार आहे. काटरंग संघाने टॉस जिंकला. पहिल्या फिल्डिंगचा निर्णय. या मॅच मध्ये 3 ओव्हरची मॅच कोण जिंकणार? काटरंग जिंकणार की समोर पाहिलं तर नयन 11 जामरुक आज संघ जिंकणार? ही मॅच ही सुद्धा तेवढीच चांगली होणार. अच्छा पूलमधून कोणत्या संघाला टॉप 5 मध्ये जाण्याची संधी निर्माण होणार? त्यानंतर आयोजकांनी आम्हाला येऊन भेटायचं पुढच्या मॅच कशा प्रकारे आपण शेड्यूल केल्यात त्या सुद्धा सांगायच्यात. कारण की टॉप 5 टीम असतील 5 टीममध्ये कशा प्रकारे मॅचेस आपण लाईनअप करणार आहोत हे सुद्धा आयोजकांनी आम्हाला सांगायचे. त्यानुसार आम्ही सर्व प्रेक्षकांना त्याचबरोबर टीम्सला त्यामध्ये आम्ही नक्कीच थोडं गाईडलाईन देऊ. चला विनंती असेल काटरंग संघ उशीर करू नका. आपण आपली फिल्डिंग सजून घ्यायची आहे. तुमची जी फिल्डिंग आहे त्या फिल्डिंग पाहण्यासाठी तुमची बॅटिंग पाहण्यासाठी बरेचसे पाठराखे आलेत. तर नक्कीच तुम्ही तुमची फिल्डिंग सेट करायची काटरंग संघ. बंटी दादा उशीर होतोय भरपूर. लवकरात लवकर फिल्डिंग करायची. लवकरात लवकर फिल्डिंग साठी आपली टीम रवाना करायची. आर्यन महाब्दी कॅप्टन म्हणून लकी ठरले. त्याचबरोबर फक्त कॅप्टन म्हणून लकी नाही तर आपल्या टीम कडून कशा प्रकारे गेम करून घ्यायचा, सिनियर खेळाडूंना कशा प्रकारे पाहिलं तर मान सन्मान द्यायचा, बॉलर कडून कशा प्रकारे बॉलिंग करून घ्यायची, कोणता बॉलर कोणत्या ठिकाणी रोटेशन मध्ये आणायचा, सर्व काम पाहिलं तर आर्यन महाब्दी एक कॅप्टन म्हणून आज करत होते ते म्हणजे टॉस करण्यासाठी. नक्कीच आता या मॅच मध्ये पुन्हा एकदा पाहू शकतो आपण 2 फलंदाज मैदानामध्ये रवाना होत आहेत. टीम नयन 11 जामरुक संघाचे. अमोल पाटील मागच्या मॅचचा हिरो आणि त्यानंतर त्या आधीच्या मॅचचा हिरो होता तो म्हणजे अनिरुद्ध खांडेकर. मायक्रोफोनवर आपण आमंत्रित करूयात दिनेश ओवाळ यांना. तर आपण पाहतोय नयन 11 जामरुक आणि काटरंग या 2 संघामध्ये ही लढत आपण पाहतोय. आणि या सामन्यात जो जिंकणार तो नक्कीच टॉप 5 मध्ये प्रवेश करणार. कोण या एक ट्रॉफी आपल्या गावी नेणार याचा साठी चाललेला असला हा प्रयत्न आपण पाहतोय. नक्कीच जो प्रयत्न करणार तो सक्सेसफुल ठरणार, तोच आपल्या गावी ही ट्रॉफी नेणार. आजच्या दिवसाला आपण पाहतोय ही क्वार्टर फायनलची लढत आहे. इथे जो जिंकणार तो टॉप 5 मध्ये प्रवेश करणार आपण पाहतोय. नयन 11 वर जांभरुक विरुद्ध आपण पाहतोय काटरंग ब्रदर्स. या 2 संघामध्ये ही लढत आहे. एका बाजूला आपण पाहतोय नयन 11 जांभरुक संघ आहे, दुसऱ्या बाजूला काटरंग संघ आहे. ही जबरदस्त लढत आपण पाहतोय. 3 षटकांचा हा सामना आहे. कितपक धावा जांभरुक संघाचे फलंदाज बनवणार आणि कितपक धावापर्यंत काटरंग संघाचे गोलंदाज त्यांना रोखणार आपण पाहतोय. अजून 18 आपण पाहतोय 18 चेंडूत किती धावा बनवल्या जाणार, किती धावा रोखल्या जाणार आपण पाहतोय. क्वार्टर फायनलची ही लढत आहे आपण पाहतोय. तर आपण पाहतोय तुषार निर्मल सर या ठिकाणी आल्यात. आपण पाहतोय त्यांचा सुद्धा आपण गोड आवाज या स्पर्धेमध्ये ऐकतोय. तर माझे मित्र पत्रकार आकाश जाधव आणि उद्योजक मनोज वाल यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेला शुभेच्छा आल्यात. किती धावा यावेळी 18 चेंडूमध्ये बनवणार आपण पाहतोय तो नयन 11 जामरुक संघ आणि किती धावापर्यंत त्यांना रोखून शकतो तो काटर संघाचे गोलंदाज. आपण पाहतोय ही क्वार्टर फायनलची लढत आहे. जबरदस्त लढत आपण पाहतोय. नक्कीच सर्वच प्रेक्षकांना उत्सुकता आहे की ह्या स्पर्धेचं ट्रॉफी ही पहिल्या क्रमांकाची कोण जिंकणार, कोण होणार या दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी, कोण जिंकणार तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी, कोण जिंकणार चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी आणि कोण जिंकणार 5व्या क्रमांकाची ट्रॉफी. त्याच्यासाठी चालली ही लढत आपण पाहतोय. पहिल्या दिवशी आपण पाहतोय सावरोळी संघानं टॉप 5 मध्ये प्रवेश केला. जबरदस्त खेळ राहिला त्यांचा सुद्धा आपण पाहतोय. तसेच खरसोंडे संघ असेल, धामणे संघ असेल आणि गोरठण बुद्रुक संघ असेल, या 4 संघाने आतापर्यंत आपण पाहतो प्रवेश केला आणि आता या सामन्यात जो जिंकेल तो नक्कीच टॉप 5 मध्ये प्रवेश करेल. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज ऋषभ भुजबळ
पहिला चेंडू होता आपण पाहतोय पंच आमच्याकडे बोलतात आणि जमिनीला हा समांतर करून सांगतात की हा सर चेंडू आहे अवांतर धावेने यावेळी आपण पाहतोय 911 जामरुख संघाचं खातं यावेळी उघडतोय. जबरदस्त ही लढत आहे. आपण पाहतोय पहिल्या सामन्यापासून आपण काय केलंय आणि ह्या सामन्यात आपण आपल्या संघासाठी काय करू शकतो याचा प्रयत्न आपण पाहतो खेळाडूला मैदानावर दाखवावे लागेल आपण पाहतोय. परलीचे आपले पाहुणे आपण पाहतोय कुणाल कारेकर सर असतील संदीप वागोस्कर साहेब असतील हे दोन मान्यवर या स्पर्धेसाठी उपस्थित राहिले. आपण पाहतोय परलीवरून ही स्पर्धा या ठिकाणी ते पाहण्यासाठी आले त्यांचं सुद्धा मी सहर्ष मनापासून या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतो. साई भक्त आपण पाहतोय मुंडे साहेबांकडे या स्पर्धेला शुभेच्छा आल्या त्यांचं सुद्धा या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतो मी. तर माझ्यासाठी सांभाळायचे पाहतो तुषार धुमाल सर आणि हा आलाय दमदार आलेला हा चौकार कमांड डीजे तांडेल. पहिला गडी बाद झालाय आणि 6 या आकड्यावरती पहिला हादरा टीम 911 जामरुख संघाला बसलाय. अशा वेळी नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये जातोय सनी पाटील. दर्शन शेठ आहिर यांच्याकडनं विकेट हॅट्रिकला 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. टीम काटरंग संघाच्या गोलंदाजांना ही सुवर्ण संधी. कुणाल कारेकर यांचं कार्य खूप महान आहे. अर्थातच अमेरिकेहून ते आता आपल्या भारतामध्ये आलेले आहेत आणि सुधागड तालुक्यातील नामवंत खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे आणि पोटी प्लसच्या माध्यमातून आता ते खेळ देखील करतात. ऋषभ भुजबळचा पहिला चेंडू यावेळेस लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधून सनी आलाय जणू काही पॅव्हलियन मध्ये सेट होऊन या पद्धतीने त्यांना मारलेला हा बिग षटकार.
का नाही यावेळेस हा चेंडू थोडासा संभ्रमात पाडणारा पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची सर सांगता आली. 19 धावांवरती एक गडी बाद. आपण पाहतो असं वाटलं फ्री हिटचा चेंडू होता, मोठा फटका खेचला जाईल सनी पाटील, पण जबरदस्त चेंडू ऋषभने टाकला. आपण पाहतोय 10 फलकार धावा लागल्यात, त्यामध्ये आतापर्यंत 19 धावा यावेळी 10 फलकार जमा आहेत. पहिल्या निश्चित सर. षटकातला शेवटचा चेंडू. 5व्या चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. 6व्या चेंडूसाठी गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्ग वरती पाहायला मिळतो, पण आता क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना थोड्या वेगळ्या पद्धतीने आखताना काटरांग संघाच्या विरोधामध्ये नयन 11 जांभरूक अशी बिग फाईट तगडी लढत मैदानामध्ये. लाईन मिस केली आहे, लाईन भटकले आणि ते पंच जमिनीत लगत हात समांतर करून सांगतायत हा चेंडू डाव्या हाताच्या बाहेर वाईट आहे. 1 या धावसंख्येनं सर वाढ झाली. 20 धावा आता स्कोर गडवरती नोंद झाल्यात. जबरदस्त ही स्पर्धा आपण बघतोय, काही दिवसामध्येच आपण बघतोय 21, 22 आणि 23 तारखेला PPL परळी ग्रामपंचायत प्रीमियर लीगचं आयोजन आपण सुधागड तालुक्यामध्ये थाटामाटात साजरा होताना पाहायला मिळणार आहे. कुणाल कारेकर मला सांगतायत की त्या सोहळ्यामध्ये सगळ्या प्रेक्षक वर्गाने सहभागी व्हा आणि परळीकरांचा अभिमानाचा सण अर्थातच क्रिकेटच्या माध्यमातून PPL च्या परव्या 8व्या मध्ये नक्कीच क्रिकेटचा आनंद घ्या. प्रेक्षकांचं स्वागत असेल, मान्यवरांचं स्वागत असेल आणि त्या स्वागतासाठी आता परळीकर देखील तयार आहेत. इथे षटक क्रमांक पहिलं पूर्ण झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम नयन 11 जांभरूक संघाच्या 1 गडी बाद 21 धावांची नोंद झाली आहे. म्हणजे अजूनही येणाऱ्या 12 चेंडूचा खेळ अजून पाहायला मिळेल सर. स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे व दमदार आमदार कर्जत खालापूरचा विकास ज्यांनी झपाट्यानं केला असे आदरणीय महेंद्रशेठ ठोरवे यांच्या नावानं या स्पर्धेची ओळख आहे आणि त्याच नावानं आता खेळ पूर्ण एकदा मैदानामध्ये ताकदीशीर चालू आहे. नक्कीच तुषार सर, आपण पहिल्या षटकात 21 धावा कोठून काढल्या, पण सनी पाटील यांनी 5 चेंडूमध्ये 12 धावा जबरदस्त फलंदाजी केले. आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये धावा जमवल्यात. जबरदस्त फलंदाजी नयन 11 जांभरूक संघासाठी सनी पाटील यावेळी आपण पाहतोय मैदानावर करतोय. दुसरं षटक मार्गस्थ आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज भरत यावेळी एक्सप्रेस खिलाडी कसं षटक हाताळणार मैदानावर आपण पाहतोय काटरंग संघासाठी. निश्चित भरत सोलंकी आता गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आलाय. आता गुजरातमध्ये तो कार्यरत असतो. त्याच्या व्यावहारिक जीवनामध्ये त्यानं आता गुजरातमध्ये स्वतःचं एक स्थान नव्याने निर्माण केलंय. पण आपल्या गावाच्या नावासाठी पुन्हा एकदा काटरंग टीम मधनं यावेळेस गोलंदाजी करताना माजी रणजी पट्टू म्हणून त्याच्याकडे आपण पाहतोय. पण सनी ताकदीनं उभा आहे, पण इथे युक्तीनं या चेंडूला टाकलं गेलं. अशा वेळी पंचांकडे दात मागितली जाते. पंच मात्र सांगतात या चेंडूवरती काही घडलं नाही, काही बिघडलं नाही. तिसऱ्या पंचाचा रेपर बॅटरनं केलाय. मी तिसऱ्या पंचांना विनंती करतो आपण यावं. रिव्ह्यू जो आहे त्याचा वापर केलाय. प्रत्येक संघाला एक एक रिव्ह्यूचा वापर आहे आणि त्यांना इथून केलेला आहे. दशरथ शेठ पाटील एक नामवंत उद्योजक ज्यांच्या माध्यमातून काटरंग संघाला सातत्यानं सहकार्य केलं जातं. पण इथे आता तिसऱ्या पंचांचा निर्णय आला. इट्स अ लीगल डिलिव्हरी. डॉट चेंडूचा इशारा. श्रीकांत कुलकर्णी दशरथ पाटील यांचे उजवे हात म्हणून ज्यांची ओळख आहे. मगाशी आपण पाहिलं दिनेश सर, दशरथ शेठ पाटील यांनी समालोचकांना देखील पारितोषिक दिलं. मन मोठं या माणसाचं, मोठ्या मनाचा हा मोठा माणूस मॅचचा आनंद घेतोय. भरत सोलंकी गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. कदाचित विकेट साठी आता दशरथ शेठ यांच्याकडनं पारितोषिक लागेल. लगातारच्या 3 निर्धाव चेंडूसाठी भरत सोलंकीला दशरथ शेठ पाटील यांच्याकडनं 500चा पारितोषिक आहे. पण हा चेंडू जातोय सीमा रेखा आर पार, लांबच लांबचा. सनीनं पुन्हा एकदा मारलाय दणदणीत षटकार. ठोक डीजे. देखील पारितोषिक आहे. लगातारच्या 3 डॉट चेंडूंना 500 रुपयाचं पारितोषिक. षटकार तर आलाय, लागोपाठचे 3 निर्धाव जातील का? 27 धावा नोंद झाल्यात.
येणारे 3 चेंडू निर्धाव फेकले जातील का? भरत सोलंकी मध्ये क्लास आहे, भरत सोलंकी मध्ये एक्सपिरियन्स आहे, ओपन क्रिकेटचा अनुभव आहे, पण आता सनीला गावाच्या नावाची अस्तित्व लढायची आहे. यावेळेस हा पहिला चेंडू षटकारानंतरचा हलका लेग ब्रेक पद्धतीने टाकला गेला आणि तो निर्धाव. यस्टनच्या मागे दर्गे ब्रदर्स, अजिंक्य दर्गेला आपण बघतोय. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र हर्षल पेंडारीच्या हातामध्ये चेंडू पाहायला मिळाला. फर्स्ट स्लिप मध्ये या चेंडूला अडवलं गेलं, सिंगल आली. 1 या धावसंख्येनं वाढ होतीये. 28 धावांची नोंद झाली. 1.4 चेंडूचा खेळ समाप्त. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. या मॅच मध्ये आपण बघतोय मुन्ना पिंगळे सर आहेत, सूरज पांडे सर आहेत आणि लेग आता तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये राजेश ओवाळ सरांना आपण बघतोय. फिरकीचा जादूगार म्हणून राजेश ओवाळ यांची ओळख आणि त्याच फिरकीच्या माध्यमातून आता गोलंदाज भरत सोलंकी गोलंदाजी करतोय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा पंचांकडे पाहिलं जात आहे. जब सीधी उंगली से घी निकल रहा हो तो टेढ़ी नहीं करनी चाहिए. इथे अनिरुद्धनं ओळखलं पाहिजे, त्याच्याकडे क्लास आहे, त्याच्याकडे ताकद आहे, त्याच्याकडे क्षमता आहे. इथे मात्र विकेट साठी 500 लागले होते, पण अनिरुद्धनं सरळ बॅटनं मारलाय लांबच लांबचा, दूर 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 दूर. चौतीस धावा लागल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर. ताबडतोड फलंदाजी आपण बघतोय नयन 11 जांभूळ संघाची पाहायला मिळतीये. अजूनही अंतिम एका षटकाचा खेळ बाकी. तोड फोड माड धाड वाला षटक. पुढी जांगीड गोलंदाजी मार्गवरती येतोय की हर्षल पेंडारी. बंटी पेंडारी क्या बल्लेबाज पे पड़ेंगे भारी, क्या बल्लेबाज मारेगा चौकर षटकार की बारी. बारी बारी सबकी बारी, आज तेरी तो कल मेरी. तर आपण विचार करतोय सनी पाटील सुद्धा जबरदस्त फलंदाजी करून मैदानावर सेट आहे. आपण त्याला माहिती आहे शेवटचा यावेळी षटक आहे आणि बंटीच्या षटकात जास्त जास्त धावा आपल्याला कुठून काढायचा याचा प्रयत्न नक्कीच तो करणार. आपण पाहतोय मैदानावर शेवटपर्यंत थांबलाय. राहुल पाटील यांच्याकडनं लगोपाठच्या 3 निर्धाव चेंडूसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. दशरथ शेठ मात्र थोडेसे शांत आहेत. कदाचित नेक्स्ट इनिंग मध्ये चौकार षटकारांवरती आतिषबाजी त्यांची देखील होईल. दशरथ शेठ म्हणजे काटरंग संघाचे गोल्डन मॅन. जबरदस्त चेंडू फ्लाइट या चेंडूला पाहायला मिळाले. टप्पा पडल्यानंतर बाउन्स देखील आला आणि त्यानंतर यष्टरक्षकाने पहिला चेंडू हा निर्धाव पकडलाय. राहुल पाटील कदाचित या षटकामध्ये खिशामध्ये हात जाण्याची दाट चिन्ह निर्माण झाली आहेत. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, लगातारचा दुसरा चेंडू निर्धाव आणि इथे मात्र मिळतीये ती यष्टरक्षकाच्या माध्यमातून रनआउटची विकेट. ठोक डीजे. काटर संघाला करून देतोय मैदान. आतापर्यंत 2 चेंडू जबरदस्त हातवले त्याने. पहिला चेंडू डॉट, त्याच्यानंतर घेतलेला विकेट आपण पाहतोय. निश्चितच लगातारचे 2 चेंडू निर्धाव आले आणि त्याच्यावरती एक विकेट मिळवली ती हर्षल पेंडारीनं उर्फ बंटीनं वाजवली फलंदाजाची घंटी. पण आता वेल सेट वेल एक्सपिरियन्स फलंदाज मैदानामध्ये संदेश पाटील. संदेश डावा लागेल किमान इथून 4 धावांचा, 6 धावांचा, 1 धावांचा, 2 धावांचा. संदेश येणाऱ्या चेंडूवरती संदेश देईल का? इथे मात्र या चेंडूला
लिव्ह करण्याचा प्रयत्न केला आणि ऑफस्टम्पच्या बाहेर या चेंडूला पकडलं गेलं. पंचांनी वाईट चेंडूचा इशारा केलाय. संदेश पाटील रनआउटच्या माध्यमातून येतोय मैदानाच्या बाहेर. अनिरुद्ध खांडेकर असेल स्ट्राइक एंड वरती, पण नेक्स्ट बॅटर प्रशांत खांडेकर की नवीन खेळाडूला संधी. नेक्स्ट बॅटर आलाय निखिल. थँक यू मास्टर. आपण पाहतो धाव फलकावर धावा लागल्यात, त्यामध्ये 35 धावा लागल्यात. अजूनही उर्वरित 4 चेंडूचा खेळ अद्याप आतापर्यंत बाकी आहे आणि अनिरुद्ध अजूनही मैदानावर उभा आहे. एका दोन मोठे फटके खेचावे लागते संघासाठी आपल्या. अनिरुद्ध जोपर्यंत मैदानामध्ये धावांच्या गाडीचं अंतर वाढत राहणार, कारण त्याच्यामध्ये ती क्षमता आहे. यावेळेस चेंडू हवेमध्ये वॅकेंट एरियामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, जिथे कोणताही क्षेत्ररक्षक तैनात नव्हता. पण अशा वेळी डीप मिड विकेट मधनं चेंडूवरती क्षेत्ररक्षक आलाय आणि इथून आपण बघतोय बघता बघता 2 धावांनी स्कोर कार्डवरती वाढ झाली आहे. या 2 धावांच्या मदतीनं टोटल 3 बाद 37 ची नोंद झाली आहे. धाव फलकावर 37 धावा आपण पाहतोय. अजूनही या षटकातल्या काही चेंडूचा खेळ बाकी आहे. बंटेचा पुढचा चेंडू आपण पाहतोय अनिरुद्ध साठी. रिवर्सचा प्रयत्न होता, चीट करण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. टांगा पलटी, घोडे फरार. चेंडू जाईल सीमारेषा पार पार पार. चौकार. खोली विभागातील सगळ्यात वजनदार संघ म्हणजे काटरंग. पैशाने देखील आणि वजनाने देखील, आणि त्याच वजनाचा खेळ आता मैदानामध्ये चालू आहे. सरळ बॅटनं लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफ मध्ये चेंडूला उडवले. क्षेत्ररक्षक आर्यन माबदी चेंडूच्या खाली येतोय आणि त्याच्या हातामध्ये हा चेंडू विसावलाय. इथे हर्षल पेंडारीला मिळाली आहे एक गोल्डन विकेट. पाहतोय आजच्या दिवसात आर्यन मावदेने जबरदस्त क्षेत्ररक्षण केलंय. काटरंग संघासाठी जबरदस्त जेल सुद्धा पकडलेत आपण पाहतोय. जबरदस्त क्षेत्ररक्षक आहे, यंग आहे आणि जबरदस्त क्षेत्ररक्षक आपल्या संघासाठी चांगलं आपण काम करतोय म्हणजे आर्यन मावदे. 41 धावसंख्येवरती 4 गडी बाद झाले. ते नयन इलेव्हन जांभरूक संघाचे. आर्यन बाबदीचा आपण विचार केला तर एक ऑलराऊंडर खेळाडू आहे. मोक्याच्या क्षणी चांगले फटकेबाजी, मोक्याच्या क्षणी चांगली गोलंदाजी, आणि आता मोका मिळालाय तो क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये. तो मोका त्यांना सोडला नाहीये, पण इथे आता येणाऱ्या चेंडूवरती मोके पे चौका मारना पडेगा. बॅटर गणेश पाटील स्ट्राइक एंड वरती. गणेश पाटील आल्या 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 लगावलाय तडाका. म्हणजे या मॅच मध्ये जर खऱ्या अर्थानं कोणी तडका लावला असेल तर हा गणेश पाटील, ज्यानं मारलाय नयन इलेव्हन जामरुक संघासाठी. मोके पे लगाया छक्का, सामने वालों को दिया धक्का. आता 6 धावांच्या मदतीने टोटल पाहिली जाईल. 47 धावा स्कोर कार्ड वरती नोंद झाल्यात. 18 चेंडू मध्ये आता टीम काटरंग संघाला कराव्या लागतील त्या 48 धावा. डीजे काटरंग संघाला. आणि इथे आपण बघतोय या 18 धावांसाठी आता झगडावं लागणार.
अरे आपण पाहतोय जांभरूक संघाचे पाठीराखे आता सुस्थितीमध्ये आहेत, जिथे पुनीत चौधरी हे टेन्शन मध्ये ऑन स्क्रीन वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य मात्र या शेवटच्या चेंडूवरती आलेल्या षटकारांना पळून नेलंय. आणि पलीकडे आपण बघतोय ज्याने आमच्या उत्तम दर्जाची जेवणाची सोय गेली 4 रात्र केली असे दर्शन बैलमारे यांना आपण ऑन स्क्रीन वरती बघतोय, ज्यांनी आमची पुरेपूर या स्पर्धेमध्ये काळजी घेतली. मग ती जेवणाची असो, खेळाडूंची ग्राउंडची सोय असो, ग्राउंड मॅन म्हणून देखील त्यांनी कामगिरी केली. छोटा पॅक आहे पण सावरोळीमध्ये धमाका मोठा करण्याची क्षमता ठेवणारा दर्शन आता ऑन स्क्रीन वरती आपण बघतोय. थोडंसं त्याच्या चेहऱ्यावरती देखील बिग स्माइल आहे. आता ही स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे, त्याच्यावरती दिलेलं जो काम होतं ती कामगिरी त्यानं चांगली बजावली आहे. अर्थातच मनोज पाटारे असतील, अंकेश तांबडे असतील, त्याचबरोबर स्वतः प्रवीण शेठ असतील, यांच्या माध्यमातून जी जबाबदारी त्याच्या खांद्यावरती दिली ती त्यांना पार पाडली आहे. आणि त्याच्या बरोबर त्याचा एक मित्र आहे, त्याचं नाव माझ्यापर्यंत आलेलं नाहीये, त्यानं देखील चांगली कामगिरी केली आहे. सार्थकनं सार्थक केलं या स्पर्धेमध्ये स्वतःला आणि अर्थातच आयोजकांना. आता येणाऱ्या 48 धावांसाठी 18 चेंडूचा खेळ आपल्याला पाहायला मिळणार. फलंदाजी असेल ती काटरंग संघाची आणि गोलंदाजी असेल ती नयन 11 जांभरूक संघाची. पण सर तुमच्या माहितीसाठी सांगतो, जेव्हा जेव्हा हा जांभरूक संघ नयन तांडेल यांच्या नावानं मैदानामध्ये खेळतो ना, तेव्हा वेगळाच रंग, वेगळाच रूपामध्ये सातत्याने या जांभरूक संघाला मी पाहिलंय. आणि तोच वेगळा ग्लॅमर जसं या विद्युत रोषणाईमध्ये मंडप डेकोरच्या भूमिकेमध्ये आपण या सोहळ्यामध्ये पाहतोय, तोच ग्लॅमर आता टीम जांभरूक संघानं मैदानामध्ये ठेवलाय. नयन खुश आहे त्यांच्या या कामगिरीवरती. पण अजूनही या मॅचचं अंतर्भागित कोणी केलेलं नाहीये, कारण इथे अजूनही दोन्ही संघ जिंकलेले नाहीयेत. 18 चेंडूमध्ये 48 ची गरज. गोलंदाजी मार्गवरती संदेश पाटील. स्ट्राईक आता कोणाकडे, बंटी की अजिंक्य दर्गे. राहुल पाटील यांच्या खूप अपेक्षा आहे हर्षल पेंढारीवरती. लगातारच्या 3 षटकारांना त्याच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. राहुल पाटील देखील आता आपण बघतो या क्रिकेट जगतामध्ये नाव सातत्यानं चर्चेत राहणार. जसं दशरथ पाटील हे नाव आपण सातत्यानं काटरंग संघाच्या बरोबर ऐकतो, तसं आता राहुल पाटील हे नाव आपण ऐकत राहणार. स्ट्राईक एंडवरती अजिंक्य दर्गे, ज्याच्याकडे मोठे मोठे फटके मारण्याचा अनुभव या मैदानावरचा आहे, स्विच हिट पद्धतीनं खेळण्याचा अनुभव या मैदानाचा आहे. पण वेल एक्सपिरियन्स फलंदाज त्याच्या बरोबरीनं ही जमेची बाजू आहे टीम काटरंग संघासाठी. हर्षल पेंढारी नॉन स्ट्राईक एंडवरती. 18 चेंडू 48 ची गरज. दिनेश सर, हा हाय व्होल्टेज ड्रामा आहे. नक्कीच सर, आपण पाहतोय गोलंदाजी मार्क गोलंदाज संदेश पाटील. संदेश पाटीलचा पहिला चेंडू होता. आपण पाहतोय यावेळी जबरदस्त फटका. आपण पाहतोय अजिंक्य दर्गे याचा आलेला हात, आसमानी दमदार शानदार षटकार. इथे आपण पाहतोय गोलंदाजाने एक चूक केली. हा फुलटॉस चेंडू होता आणि फुल टोल अजिंक्य दर्गेनं षटकाराच्या रूपात वसूल केला, कारण त्याला माहिती आहे 48 धावांचा पाठलाग करायचा आहे, तर अशा वेळी मोठे फटके मारणं गरजेचं आहे. आणि हे पॉवर प्लेचं षटक आहे. इथे जर पॉवरफुल फलंदाजी केली नाही तर मात्र मॅच नंतर जळ जाईल. मॅच मात्र नंतर आपल्याला गमावी देखील लागू शकते. पण त्यांना मात्र सुरुवात सुरेख केली आहे. 6 धावा पहिल्याच चेंडूवरती नोंद केल्यात. समीकरणामध्ये आता फेरबदल झालाय. 18 मध्ये 48 ची गरज होती. येणारे आता 17 चेंडू आणि 42 धावसंख्येची असेल गरज. तर आपण पाहतोय संदेश पाटीलच्या पहिल्या चेंडूवर अजिंक्यने एक मोठा फटका यावेळी खेचलाय. पण संदेश पाटीलला कमबॅक करावे लागेल. आपण पाहतोय नयन 11 जांभरूक संघासाठी अजिंक्यची विकेट त्याला घ्यावी लागेल. या ठिकाणी जर विकेट घेतली तर आपण पाहतो कदाचित प्रेशर काटरंग संघावर येऊ शकतो. श्रीकांत कुलकर्णी आता बरसलेत. ते म्हणतात अजिंक्य दर्गेनं अजून लगातारचे 2 षटकार लगावलेत तर 500चं पारितोषिक असेल. दशरथ पाटील यांचे उजवे हात म्हणून श्रीकांत कुलकर्णी यांची ओळख. अजिंक्य दर्गे बरसलाय, पण इथे कमबॅक करून दाखवावं लागेल. संदेश पाटीलकडे देखील बराच वर्षाचा अनुभव आहे.
आता चांगला चेंडू यावेळेस आपण बघतो लॉंग ऑफ आणि लॉग ऑफच्या मधून चांगल्या चेंडूला देखील चांगल्या पद्धतीने खेळलंय आणि ते आरपारच्या लढाईमध्ये पुन्हा लॉंग ऑफ आणि लॉग ऑफच्या मधून ब्लॅक स्क्रीनच्या वरून मारलेला हा दणदणीत खणखणीत नाणं आमचं कडक खणखणीत वाजतंय मारणारा चौकार. थँक्यू. तर पहिल्या 2 चेंडूवर आपण पाहतोय संदेश पाटीलच्या एक षटकार आणि एक चौकार 10 धावा यावेळी 10 फलकावर जमा झाल्यात. जे ते पाठला करायचा होता आपण पाहतोय काटरंग संघाला 48 धावाचा आणि 10 धावा जमा आहेत. म्हणजे जिंकण्यासाठी आपण विचार केला अजूनही 38 धावेची गरज आहे. येणाऱ्या ओव्हरवर अजूनही काही 16 चेंडू उरलेत सर आणि विजयासाठी आता 38 धावांची गरज आहे. मॅच दोन्ही संघासाठी ऑन आहे पण इथून एखाद 2 निर्धाव चेंडू आता संदेश पाटीलला टाकावे लागतील. प्रेशर वाढवावा लागेल ते फलंदाजाच्या अंगावर पण अशा वेळी प्रेशर आपण बघतोय जो दबाव वाढलाय तो गोलंदाजावरती वाढलाय. फ्रान्स गाडीची चावी आयोजकांकडे कोणाकडे असेल त्यांनी मात्र आणून या व्यासपीठाकडे जमा करावी आणि ती चावी आली आहे. माझे परम मित्र 40+ चे आता सिनियर खेळाडू झालेत मिथुन शेठ लांगी यांचं देखील मी या स्पर्धेमध्ये हार्दिक असं स्वागत करतो. त्यांची देखील एक मोठी स्पर्धा काही दिवसामध्ये नाईट विद्युत झोतामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. सुधागड तालुक्यामधील नामांकित स्पर्धा आहे ज्यांच्या स्पर्धेसाठी बरेचसे संघ वाट पाहत असतात. यावर्षी कदाचित एक वेगळा अनुभव त्या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळेल. मिथुन लांगी यांना विनंती केली आपण व्यासपीठावरती यावं आणि प्रणय लाले यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचं स्वागत करणार आहोत. तर बघूया संदेश पाटील याचा पुढचा चेंडू अजिंक्य साठी जबरदस्त जमिनीचा फटका आपण पाहतोय. यावेळी चेंडू यावेळी आपण जातोय तो सीमारेषा पार आलेला हा ब्रँडेड चौकार. कमांड मास्टर स्कोअरकार्डवरती टोटल धावा लागल्यात त्या काटरंग संघाच्या 14 पाटला 48 धाव संख्येचा होतोय. विपक्ष लढत मात्र आपल्याला पाहायला मिळते ती गावदेवी जामरुग नयन 11 जामरुग संघाची. पण मगाशी मिथुन लांगी यांच्या स्पर्धेचा आपण उल्लेख केला. येणाऱ्या 1 फेब्रुवारी पासून 4 फेब्रुवारी पर्यंत हाळच्या मैदानावरती देखील एक नाईट रजनी आपल्याला पाहायला मिळणार आहे. जवळजवळ 1 लाख रुपयाचं भरघोस असं पारितोषिक आणि मॅन ऑफ द सिरीज साठी 2 व्हीलर अर्थातच बाईक आपल्याला पाहायला मिळणार. त्या स्पर्धेमध्ये अमन स्पोर्ट्स हाळच्या वतीनं आयोजित केलेली स्पर्धा आहे. पुन्हा एकदा खेळाडू मित्रांना आणि सगळ्या संघाच्या कर्णधारांना या सूचनेकडे नोंद द्यावी आणि आपल्या संघासाठी स्थान निश्चित करावा. चेंडू हवेमध्ये चेंडूला लांबी कमी उंची जास्त आहे. सनी चेंडूच्या खाली येईल आणि सनीच्या हातामध्ये जर का चेंडू आला तर नक्कीच ये 2.5 किलो का हात उठा नहीं आदमी उड़ जाता है हे सांगणारा पकडलेला झेल डीजे. खेळाडूचा उल्लेख झेल टिपताना झाला होता तो एक ऑलराऊंडर खेळाडू आता मैदानामध्ये येतोय. शिळपाट्यावरचे आमचे परम मित्र अर्थातच दीपक पाटील यांच्याकडनं देखील या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा आल्या. टीम काटरंग संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात आणि त्यांच्या शुभेच्छाचा वर्षाव आता इथे मात्र खेळाडूंवरती होतोय. दीपक पाटील सरांचं देखील आपण हार्दिक करू या स्पर्धेच्या वतीनं स्वागत. येणाऱ्या 14 चेंडू आणि जिंकण्यासाठी 34 धावेची अजूनही गरज आहे. संदेश पाटीलचा पुढचा चेंडू आपण पाहूया अजिंक्य या फलंदाजासाठी. 14 चेंडूमध्ये आर्यन बाबदे आपण पाहतोय धावांची गरज आहे आणि आर्यन माबदी
स्ट्राईक एंड वरती आलाय. हेलिकॉप्टर फिरवण्याचा प्रयत्न केला पण इथे संदेश पाटीलनं आर्यन मापदीचं चॅप्टर केले क्लोज. LBW च्या माध्यमातून आर्यन मापदी बॅक टू द डगआउट. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतो कशा पद्धतीने संदेश पाटीलनं केले आर्यन मापदीला LBW आउट. जबरदस्त हा चेंडू. अर्थातच ऋषभ भुजबळ आता ते मैदानामध्ये दाखल झालाय. 14 या धावसंख्येवरती आता 2 गडी बाद झाले ते टीम काटरंग संघाचे. ऋषभ भुजबळ आणि हर्षल पेंडर जोडी मैदानामध्ये दाखल. 13 चेंडू 34 धावांची गरज. कुणाल कारेकर असं वाटलं होतं की पहिल्या 2 चेंडूवरती आक्रमण झाल्यानंतर मिथुन लांगी देखील म्हणत होते हा सामना सहज काटरंग संघ जिंकेल, पण अजूनही डावामध्ये फेरबदल करताना चाणक्यरित्या आपण पाहतोय तो जामरुक संघाच्या कर्णधाराला. ऋषभ भुजबळला आल्या आल्या चेंडूला फेकून दिले. सीमा रेखा पार. दात व्यवस्थित आहेत ना, कारण इथे आलाय षटकार. आमचे अर्थातच काकाश्री इथे आलेत. साई भक्त मुंडे काका यांनी फरमाईश केली एक साईंचं गीत नक्कीच डीजे ने वाजवलं पाहिजे आणि त्याची फरमाईश आमचा डीजे ऑपरेटर नक्कीच पूर्ण करेल. या मॅच मध्ये हाय व्होल्टेज पण आलाय. आता प्रशांत खांडेकर हे गोलंदाजाला कान मंत्र देत आहेत. नेक्स्ट बॉलर गोलंदाजी मार्कवरती येईल. पुन्हा एकदा एक ऑलराऊंडर खेळाडूला आपण पाहतोय. अनिरुद्ध आपण पाहतोय दुसरं षटक यावेळी नयन 11 जामरुक संघासाठी आपण पाहतो. येणाऱ्या 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 28 धावा करायच्या आहेत. त्यामध्ये काटरंग संघाला 28 धावा वाचवायच्या आहेत. आपण पाहतोय नयन 11 जामरुक संघाच्या गोलंदाजांना. निश्चित सर आपण प्रेक्षकांच्या माहितीसाठी नक्कीच या स्पर्धेचा उल्लेख करूया. पहिल्या रात्रीमध्ये सावरळी संघानं टॉप 5 मध्ये बाजी मारली. दुसरी रात्र कोंबिवलीच्या नावानं मात्र ओळखली गेली, धामणीच्या नावानं मात्र ओळखली गेली आणि तिसरी रात्र करचोंडी गावानं गाजवली आणि आजची ही 4थी रात्र आहे. आजच्या 4थ्या रात्रीमध्ये कोणता संघ मैदानामध्ये टॉप 5 मध्ये पाहायला मिळेल आणि त्याचबरोबरीनं कदाचित गोर्टन बुद्रुक संघाने देखील टॉप 5 मध्ये प्रवेश केलाय. डॉट चेंडूचा पहिल्या चेंडूवरती खेळ केलाय अनिरुद्धनं. अनिरुद्धमध्ये क्षमता मी मगाशीच म्हटलं होतं. हर्षल पेंढारे स्ट्राईक एंडवरती आहे आणि त्याच्या समोर निर्धाव चेंडू टाकणं म्हणजे एक वेगळा क्लास आहे. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये दिशा देण्याचं काम केलंय बंटीनं. यावेळेस कॉलिंग मात्र परफेक्ट 2 खेळाडूंमध्ये पाहायला मिळत नाहीये. क्षेत्ररक्षकानं थोडासा लेट चेंडू उचलण्याचा पराक्रम केला. या दरम्यान 2 धावा होऊ शकल्या असत्या. अशा वेळी बंटीनं नकार दिलाय. 1 या धावसंख्येनं वाढ झाली. 21 धावांची नोंद होतीये. 1.2 चेंडूचा खेळ झालाय. आता मात्र उरलेत शेवटचे 10 चेंडू आणि करायच्यात 27 धावा. नक्कीच 10 चेंडू आणि 27 धावा करायच्या. बंटीला माहिती आहे आपण जर मैदानावर थांबलो तर काटरंग संघाला विजयाकडे आपण नेऊ शकतो, कारण क्षमता आहे. आपण पाहतोय ऋषभकडे सुद्धा क्षमता आहे. क्षमता सिद्ध करावी लागेल मैदानात. उर्वरित अजूनही 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 27 धावेची गरज आहे. सावरोळी संघाचा संघनायक टीम खरसुंडी संघाचा संघनायक, धामणी संघाचा संघनायक, त्याचबरोबर गोर्टन संघाच्या संघनायकाला मी विनंती करेल आपण व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. दहा चेंडू 27 धावा. 27 धावा करायच्या 10 चेंडू मध्ये. नयन 11 जामरुक संघाच्या विरोधात आपण बघतोय टीम काटरंग 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 या संघाला दर्शन आईर
हे मात्र या मॅचचा आनंद घेत आहेत, ज्यांनी पारितोषिकाची सुरुवात केली होती. आता शांत पद्धतीने या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांना माहिती आहे वातावरण कधीही गरम होऊ शकतं. गणपती उत्सवाचा बराचसा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. आने वाली 10 गेंदे 27 रनों की जरूरत. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. राहुल पाटील आता काटरंग गावातलं एक नवीन नाव चर्चेत पाहायला मिळेल पारितोषिकांच्या माध्यमातून. दशरथ पाटील पारितोषिकांचे बादशाह टीम काटरंग संघासाठी, पण इथे राहुल पाटील आता पारितोषिकांची खैरात करतायत. ऋषभ भुजबळचा आडव्या बॅटने खेळण्याचा मानस, धाडस, पहिले क्षेत्राच्या बाहेर दर्जेदार पद्धतीने आलेला चौकार. मॅच मध्ये त्यांचा संघ कशा पद्धतीने खेळ करतोय हे पाहण्याची उत्सुकता त्यांना लागलेली आहे. 25 धावा आता नोंद झाल्या, 2 गडी गमावलेत, 9 चेंडू उरलेत, 23 धावांची गरज. मॅच दोन्ही संघांसाठी बॅलन्स आहे. मॅच मध्ये दोन्ही संघ अस्तित्वाची लढाई लढतायत. खरसुंडी संघाचा कर्णधार इथे आलाय, त्याचं आपण स्वागत नक्की करूया. काटरंग संघ जर इथे जिंकतोय तर समालोचन कक्षासाठी राहुलभाई पाटील यांच्याकडनं 500चं पारितोषिक असेल. जबरदस्त हा चेंडू, या चेंडूला सन्मान देण्यास भाग पाडलंय. अनिरुद्धनं केले कमबॅक. जबरदस्त 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 असा पाठीराख्यांचा आवाज अनिरुद्धसाठी येतोय. तर आपण पाहतोय आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ यावेळी संपलाय. धावफलकार लागला, त्यामध्ये 25 येणाऱ्या अजूनही 8 चेंडूचा खेळ बाकी आणि जिंकण्यासाठी गरज होती म्हणजे 23 धावेची गरज. या चेंडूवर जर 2 मोठे फटके मारले तर आपण पाहतोय सामन्यात फेरबदल होऊ शकतो. हे 2 मोठे फटके मारावे लागतील या उर्वरित चेंडूमध्ये. निश्चितच येणाऱ्या दोन्ही चेंडूवरती प्रहार करणं गरजेचं आहे, कारण की आता हवी होताना आपण बघतोय नयन 11 जामरुक संघाला यावेळेस कार्पेटच्या सहाय्यानं 2 क्षेत्ररक्षकाच्या मधोमध जणू काही या चेंडूनं क्षेत्ररक्षकाला सांगितलं तू थांब, मी चाललो, टाटा बाय बाय करणारा हा चौकार. विजय ज्यांच्या नावाने या स्पर्धेची ओळख आहे ते आदरणीय प्रवीण शेठजी बैलमारे यांच्यावरती आधारित गीत आता वाजवणं गरजेचं आहे. या वातावरणामध्ये फेरबदल झालाय. सातत्यानं प्रवीण शेठ जसा या आयोजनामध्ये फेरबदल करत असतात तसा बदल आता तुमच्यामध्ये होणं गरजेचं आहे. या 4 धावांच्या मदतीनं टोटल 29 धावांची नोंद. शेवटचे उरलेत 7 चेंडू आणि विजयासाठी 19 धावसंख्येची गरज. आणि ते उंच 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 आणि तेवढाच लांब 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 मारलाय धडाकेबाज, मौके पे छक्का. साठी 200 रुपयाचा पारितोषिक आलाय. दशरथ शेठ गरीबों के हस्ती में एक दिलदार व्यक्तिमत्व असलेलं दशरथ शेठ पाटील यांच्याकडे 200चा पारितोषिक ऋषभ भुजबळ साठी या षटकाराला. दशरथ शेठ बंडल घेऊन आलेत. बंडल एक नोट कमी झाली तर काही फरक पडणार नाही.
6 चेंडू 13 धावांची गरज. हर्षल पेंडारी, बंटी पेंडारी स्ट्राइक एंड वरती. क्या तेरा क्या मेरा. दशरथ शेठ यांचा लाडका खेळाडू आता स्ट्राइक एंड वरती आहे. सहा चेंडू मध्ये 13 धावांची गरज. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज मनीष पाटील तयार. लगातारच्या 3 चौकारांना राहुल पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. बंटी पेंडारी आणि आता लढत गोलंदाज मनीष पाटीलच्या माध्यमातून. इथे मनीष पाटीलचा पहिला चेंडू आपण बघतोय. जबरदस्त 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 यष्टिरक्षकाने कलेक्ट केलाय निर्धाव. 5 चेंडू आता विजयासाठी 13 धावांची गरज. 5 13 13 5. पण इथे स्लॉट मध्ये घेतल्यानंतर टप्प्यावरती केलाय कार्यक्रम. हर्षल पेंडारीचा क्लास. बंटीनं वाजवली गोलंदाजीच्या चेंडूवरती 6 धावांची घंटी. पुनीत चौधरी यांचे जिवलग मित्र गोखले साहेब देखील या मॅचचा आनंद घेतात. त्यांचं देखील हार्दिक असं स्वागत करूया. काटरंग संघाचे ते खंदे समर्थक आहेत. अर्थातच आपण बघतोय श्रीकांत कुलकर्णी असतील, गोखले असतील आमचे, आणि आता राहुल पाटील. एक वेगळं नाव माझ्या समोर आलेलं आहे जे काटरंग संघासाठी पाहायला मिळतं. आणखीन एक आणखीन एक आणखीन एक आणखीन एक. अरे दीवानो मुझे पहचानो, काटरंग से आया हूं, मेरा नाम है हर्षल पेंडारी. लागोपाठचा मारलाय दुसरा षटकार. ठोक डीजे. थँक्यू डीजे. विजया पण इथे जर हर्षल पेंडारीनं षटकार मारला तर राहुल पाटील यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. हा सामना जर हर्षल पेंडारीनं षटकारानं संपवला तर मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक अर्थातच राहुल पाटील यांच्याकडनं. आणि हा तिसरा आलाय 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 आलाय. आता राहुल पाटील यांच्या माध्यमातून 1000 हर्षल पेंडारी आणि आमच्या समालोचन कक्षाला 500 असे 1500 रुपये त्यांनी इथे येऊन जमा करावे. आणि या मॅचचा नो डाऊट हिरो आहे तो प्लेअर ऑफ द मॅच बॅक टू बॅक. कदाचित असं मला वाटलं होतं. जबरदस्त फलंदाजी बंटीने केली आहे, पण ऋषभ भुजबळनं निर्णायक क्षणी ज्या डावाला आकार दिलाय, गोलंदाजी सुरेख करताना विकेट देखील मिळवली आहे.